नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी एका भांड्यामध्ये तेल, जिरं व थोडे खडे मसाले घालून मस्त असे परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घातले भरपूर पाणी। तर आता पाणी उकळते तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे, जी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे। तर धुण्यासाठी मी पाणी घालून घेतले आणि स्वच्छ असे हाताने रगडून ही डाळ धुवून घेणार आहे। तर डाळीला व तांदूळाला कीड लागू नये त्यासाठी मी लवंगचा वापर नक्की करते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर स्वच्छ अशी धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये ज्यावेळेस आपण शिजायला ठेवतो त्यावेळेसच हळद घालून घ्यायची आहे, म्हणजे डाळीला रंग खूप छान येतो। चला तर मग झाकण लावून घेतलंय आणि आता याच्या घेणार आहे 2 ते 3 शिट्ट्या मी करून। तर आता शिट्ट्या होत आहे तोपर्यंत घेतले तांदूळ आणि मस्त असे तांदूळ पण मी 2 पाण्याने धुवून घेणार आहे। तर अशा प्रकारे हाताने रगडून तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि जे भाज्या व तांदूळ डाळी जे धुतो आपण हे पाणी बेसिनमध्ये न टाकता एका भांड्यामध्ये किंवा बकेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतर हे पाणी झाडांना वापरायचं आहे। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई असते, म्हणून आपण ही पाण्याची बचत नक्की केली पाहिजे। तर अशा प्रकारे पाणी मी झाडांना घालून घेतलं आहे। तर आता उकळलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घेतलेत, चवीपुरते मीठ घालून मस्त असं मिक्स करून घेतलंय। तर आता भात शिजतोय तोपर्यंत भेंडी घेणार आहे चिरून। तर भेंडीचे शेंड्याचा भाग व बुडाचा भाग मी अशा प्रकारे काढून घेतलाय आणि भेंडीला मधल्या साईडने चीर पाडून अशा प्रकारे भेंडी मी सगळी चिरून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता सर्व भेंडी मी चिरून घेतली आहे आणि यामध्ये जी भेंडी जास्त लांब आहे त्या भेंडीला मी मधनं कापून घेणार आहे, म्हणजे एका भेंडीचे 2 भाग असे करून घेणार आहे। तर अशा प्रकारे सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे। आता मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता व कोथिंबीर घेतलेला आहे। तर लसूण मी लांबसर असा चिरून घेणार आहे, ठेसून किंवा गोल गोल असा चिरून घेणार नाही। तर शिजलेल्या भाताला एकदा मोकळं करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून साईडला काढून ठेवलंय। तर एका कढईमध्ये घातलंय तेल, तेलात घातली मोहरीमध्ये घातलंय जिरं आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये घातलाय लांबसर असा चिरून घेतलेला लसूण तडतडायला लागला की एकदा हलवून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये घातलाय कढीपत्ता। चला तर कढीपत्ता घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचंय आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय। आता परतून झालं की त्यामध्ये जी लांबसर चिरून घेतलेली भेंडी होती ती घालून घ्यायची। तर ही भेंडी मी एकदम कमी तेलामध्ये बनवलेली आहे आणि मसालेही वापरलेले नाही आहेत। तर भेंडी आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे, तोपर्यंत मस्त अशी डाळ शिजलेली आहे। आता ही डाळ रवीने मस्त अशी हटून घेणार आहे अशा प्रकारे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे। तर आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे आणि मी डाळीसाठी गरम पाण्याचा वापर करते नेहमी। तर तुम्हीही डाळीला नेहमी गरम पाणीच वापरायचं, जेणेकरून चव छान होते। चला तर मग एका तडका पॅनमध्ये मी ठेवलंय तेल तापतंय तोपर्यंत भेंडी पण मऊ झालेली आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला घातलाय मी, किंचित अर्धा चमच्यापेक्षाही कमी, आणि त्यामध्ये मी मिरच्या भाजून घेतल्या आणि ठेसून घेतलेल्या आहेत, त्याचा वापर केलेला आहे। लाल मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची वापरू शकता। तर तेल तापल्यानंतर मी तडका पॅनमध्ये जिरं आणि लसूण घालून घेतलाय आणि नंतर त्यामध्ये घातलाय कढीपत्ता आणि मी 2 ते 3 काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे आणि मस्त असं हे परतून होत आहे आणि भेंडी पण मस्त अशी परतून झालेली आहे। तर लालसर झाला की त्यामध्ये थोडी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तर तडका तयार आहे। चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर भेंडी, वरण भात, तडका। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।